ते शरीरात होते तोपर्यंत जगाचं कल्याण केलं. आता जगाच्या कल्याणाची गरज नव्हती का? आता का बरं त्यांनी आपलं देह ठेवून दिला, किंवा आपण का बरं स्वदेह वैकुंठ गमन करून गेले भगवान संत श्रेष्ठ तुकोबार आहे. त्यांनी आता सुद्धा थांबायला पाहिजे होतं ना. आताही जगाच्या कल्याणाची गरज आहे ना. त्यांनी थांबायला पाहिजे होतं ना. तर ते म्हणले आता मी जरी नाही थांबलो तरी चालतं, माझी गाथा आता जगाचं कल्याण करील. आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबार म्हणले आता मला थांबायची आवश्यकता नाही. मी जरी वैकुंठ गमन करून गेलो तरी माझी गाथा जगाच्या कल्याणासाठी पुरेशी आहे. आणि म्हणून आजही जगाचं कल्याण करण्यासाठी गाथा ही तुकोबरायच आहेत नाही का. तुकोबराय म्हणजेच गाथा आणि गाथा म्हणजेच तुकोबराय. अशा प्रकारचा दोन्हीचा अभेद आहे. आणि म्हणून तुकोबराय त्या गाथ्याच्या द्वारा आजही जगाचं कल्याण करत आहेत. ती आज जरी शरीरानं नसले तरी पण गाथ्याच्या रूपानं ती आजही जगामध्ये आहेत. भगवान ज्ञानेश्वर माऊली जरी ते संजीवन समाधीस्थ असले तरी पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या आमच्यामध्ये ते आजही आहेत. तशाच पद्धतीनं तुकोबाऱ्यासुद्धा आजही तुमच्या आमच्यामध्ये गाथ्याच्या रूपानं आहेत. आपल्याला जे जे काही मार्गदर्शन करायचं आहे, जगाच्या कल्याणासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, कल्याणासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी गाथ्यामध्ये सन्निहित केलेल्या आहेत. मग गाथ्यामध्ये जे आहे ते बाकी जगामध्ये कुठे नाही, नाही का. जगामध्ये सर्वत्र जे आहेत किंवा जगात जे आहे ते सर्व गाथ्यामध्ये सुद्धा आहे. गाथ्यामध्ये नाही असं काही नाही. कारण म्हणून तर पंचमवेद म्हणतात गाथ्याला नाही का. पंचमवेद म्हणतात. अशा प्रकारचा पंचमवेद निर्माते भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय जगाचं कल्याण करण्यासाठी आले, जगामध्ये राहिले, जगाचे बरेचसे आघातही सहन केले. त्यांना सदैव सुखद समाधान मिळालं असं नाही. आमच्यासारखे मोठाले हार मिळाले असेल का नाही सांगता येत नाही. त्यांना कदाचित त्रासही झाला असेल, असे हार नसतील मिळाले त्यांना. त्यांना तर कधी कधी गाढवावर सुद्धा मिरवणूक काढली लोकांनी त्यांची. एवढं जरी केलं, एवढे आघात जरी केले असले तरी पण एवढे आघात सहन करून सुद्धा त्यांनी जगाचं कल्याणच केलं. जगाच्या कल्याणाची तळमळ त्यांच्या हृदयामध्ये होती. त्या तळमळीपोटी त्यांना बाकीचं काही दिसत नव्हतं. कोणी काय अपमान केला का कोणी काय केलं हे लक्षात येत नव्हतं. फक्त तळमळ होती. त्या तळमळीपोटी सगळ्यांचंच कल्याण व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले. आणि सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखवला, भक्तीचा मार्ग सोपा केला. भक्तीचा मार्ग जितका जमेल तितका सगळ्यांना सांगितला. नरदेहात आलेल्या जीवांचं भक्तीशिवाय कल्याण नाही हेच त्यांनी सांगितलं नाही का. नरदेहात येऊन जर भक्ती नाही केली तर काही उपयोग नाही म्हणतात. सांगतोय तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. हे त्यांनी सांगून दिलं. तुम्ही जर नरदेहात आलात आणि भक्ती जर नाही केली तर तुमचा जन्म वाया गेला असं म्हणावं लागेल. तर जन्म वाया जाऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. आम्ही जर भक्ती केली तर आमचा जन्म वाया जाणार नाही म्हणे. बिलकुल जाणार नाही. ज्यानं भक्ती केली त्याचा जन्म वाया गेलाच नाही. कोणीही भक्ती करू द्या, ज्यांनी भक्ती केली त्यांचा देह वाया गेला नाही. पशूंनी भक्ती केली तरी देह वाया गेला नाही. मग जटायूसारख्या पक्षांनी भक्ती केली तरी त्यांचा देह वाया गेला नाही. गजेंद्रासारख्या पशूंनी देवाची भक्ती केली तर त्याचा देह वाया गेला नाही. हनुमंतरायांनी भगवंताची प्रभू रामचंद्राची भक्ती केली, त्यांचा देह वाया गेला नाही. तर आपण मनुष्य असताना आपण देवाची भक्ती केली तर आपला देह वाया जाईल का? नाही का. नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म कसा वाया जाईल, नाही का. जन्म वाया जाणंच शक्य नाही, पण भक्ती करायला पाहिजे. म्हणून भक्ती केली तरच जन्म वाया जाणार नाही, नाही तर जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला अगदी ठामपणे सांगितलं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी. म्हणून नरदेहात आल्यानंतर भक्ती करायला पाहिजे. थोडासा वेळ काढून भक्ती करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आलेली जे काही वाट्याचे कामं आहेत, आपल्या वाट्याचे कामं, ते कामं तर करायचे आहेत आपल्याला, ते करावीच लागत आहे. पण ते करत असताना सुद्धा थोडासा वेळ उरतच असतो. थोडासा नाही, बराच वेळ उरतो. पण वेळ उरला तरी आपल्याला तो उरला असं वाटत नाही. उरलेला वेळसुद्धा आपल्याला वाटतं हे सुद्धा असंच फालतू कामामध्ये लावलं पाहिजे. काही कामाचे दिवस, काही कामाचा वेळ असतो, काही फालतू कामाचा वेळ असतो नाही का. काही वेळ असतो तो कामाचा असतो, जरूर काम करायला पाहिजे. पण काही फालतू कामाचेच वेळ असतात नाही का. गप्पा करत बसणं म्हणजे फालतू कामासाठीच वेळ आहे नाही का. उगा वेळ फालतू इकडं तिकडं ह्याच्या त्याच्या गप्पा करीत बसायच्या. बरं त्याच्यानं काय मिळणं शक्य आहे का? गावातल्या कोणातरी एखाद्या माणसाविषयी काहीतरी बोलत बसायचं, त्याच्याविषयी बोलायचं, त्याच्याविषयी झालं की त्याच्याविषयी बोलायचं, त्याच्याविषयी झालं की त्याच्याविषयी बोलायचं.
ह्या महाराजाचं झालं की त्या महाराजाचा उकरडा उकरायचा. या महाराजाचा उकिरडा उकरला की त्या महाराजाचा उकरायचा. कशाला उगे नसलेला फालतूच्या वेळ कशाला ठेवायचा नाही का, फालतू वेळ घालवायचा कशाला नाही का. फालतू वेळ जो आपला वेळ जातो तो फालतू वेळ भक्तीमध्ये घालवायला पाहिजे. कामामध्ये जाणारा वेळ तो कामास लागतोच नाही का, द्यावाच लागत असतो कामाला. पण फालतू वेळ जो आहे तो फालतू वेळ भगवंताच्या भक्तीसाठी द्यावा. फालतू वेळ घालवत जाऊन फालतूपणे तो फालतू वेळ घालवला तर मग मात्र खूप पश्चाताप करावा लागतो. एकदा हा देह गेला आणि तेवढा वेळ निघून गेला तर पुन्हा तो वेळ येत नाही ना. वेळेची किंमत आपल्याला आता नाही कळत, वेळेची किंमत शेवटच्या क्षणाला कळते नाही का. एक एक क्षण किती मोलाचा असतो. एक आपल्याला तासभर जरी मिळाला तरी किती महत्त्वाचं वाटतं. समजा एखादा माणूस आहे, फार मोठा श्रीमंत माणूस आहे आणि त्या श्रीमंत माणसाला मृत्यू येत आहे. त्याला आता मृत्यूचा एक क्षण शिल्लक राहिला, त्यानं फक्त त्याला 1 तासामध्ये सगळं समजून सांगायचं आहे, कुठं कुठं काय काय ठेवलं, काय नाही काय नाही. त्यावेळेस त्याच्यासाठी 1 ताससुद्धा किती मोलाचा आहे नाही का. किती करोड रुपयाचा तो तास आहे. तो असं तासाचं किंमत कळत नाही, पण त्यावेळेस किती महत्त्व आहे, त्यावेळेस किती महत्त्वाचं आहे. एक एक ताससुद्धा, एक एक मिनिटसुद्धा महत्त्वाचा आहे. एक मिनिटसुद्धा शेवटच्या क्षणाला किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एक एक मिनिट आतासुद्धा महत्त्वाचं आहे, पण आपल्याला त्याचं शेवटी किंमत कळते, आता किंमत कळत नाही. आता आहे ते आहे, आलेले जेवढे काही श्वास आहेत, आलेले काही क्षण आहेत, ते क्षण आपण असे व्यर्थ घालवतो. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात आपल्याला, क्षण व्यर्थ घालवायचा नाही. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. म्हणून आपल्याला तेच सांगितलं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी, क्षणक्षणाला विचार करा. आणि कशाचा विचार करा? भवसागरातून तरण्याचा विचार करा. भवसागरातून तरून जायचं याचाच विचार करायला पाहिजे. तसं माणसं विचार करतातच नाही का, विचारच करीत असतात, दिवसभर विचार करीत असतात. झोपेतसुद्धा त्यांना झोप येत नाही, विचारच करीत असतात, पण संसाराचंच करीत असतात. तरावया पार भवसिंधूचा नाहीत करत नाही, संसाराचाच विचार करत असतात. संसाराचा विचार करून काय भवसिंधू तरता येत नाही. भवसिंधू तरण्यासाठी लागणारा जो विचार आहे, तो विचार म्हणजे भगवंताच्या भक्तीचा आहे, भगवंताच्या भजनाचा, भगवंताच्या चिंतनाचा, भगवंताच्या स्वरूपाचा विचार. भगवंताच्या स्वरूपाचा विचार जर आपण केला तरच मग भवसिंधू तरता येतो नाही का. मग भगवंताच्या स्वरूपाचा विचार, भगवंताच्या गुणांचा विचार, भगवंताच्या रूपाचा, नामाचा विचार जर करत बसलो आपण, तर मग मात्र आपल्याला भवसिंधू तरता येतो. भगवंताच्या नामाने सुद्धा भवसिंधू तरता येतो, भगवंताच्या गुणाने सुद्धा भवसिंधू तरता येतो. भवसिंधू तरण्यासाठी लागणारे जे साधन आहेत ते सोपी साधन आहेत, फार अवघड साधनं नाहीत नाही का. ते अवघड साधनं नसल्यामुळे आपल्याला ते सोपं आहे, मग त्याला काय करू न कधी, सोपं आहे त्याला काय करायचं नाही का, ते काय सोपं तर आहे असं म्हणून आपण ते काय सोपं तर म्हणून मागं मागं ठेवू जातो, मग नंतर ते सोपं होतच नाही का, ते अवघडातच पडतं. पण आयुष्य संपल्यावर मग आता कुठं सोपं राहिलं, आता आयुष्याचे क्षण शिल्लक राहिले नाही, पण साधन सोपं होतं पण करायला वेळ नाही राहिला, म्हणजे अवघड झालं की नाही. आता अवघड होते नाही का, त्यावेळेस अवघड होतं. आहे सोपं साधन, पण करू 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 म्हणून टाळत गेलो आपण सोप्या साधनाला, तर मग मात्र उशीर लागतो, मग मात्र उपयोग होत नाही, मग ते अवघडच होऊन बसतं, मग उपयोग नाही. एकदा नरदेह निघून गेला की जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा नरदेह गेला की पुन्हा भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांसारख्या थोर संतांनी जगाला सदैव सांगितलं नाही का, ओरडून सांगितलं, सांगतो तुम्हाशी, सांगतो तुम्हाशी, म्हणून म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं. कल्याणाचा मार्ग सांगितला आपल्याला, पूर्णपणे परमार्थ मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. परमार्थ मार्गासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आपल्याला त्यांनी सरळपणे सांगितल्या. आणि त्या सांगत असताना जितक्या सोप्या करता येते तितक्या सोप्या करून त्या गोष्टी सांगितल्या, अवघड ठेवलं नाही. मोक्ष हा आपल्यासाठी अवघड आहे असं त्यांनी म्हटलेच नाही, मोक्ष सोपा आहे. फक्त आपण मन मात्र भगवंताच्या चरणी लावायला पाहिजे, म्हणजे मोक्ष सोपा आहे. जर मन भगवंताच्या चरणी न लावता आपण मनाला इकडं तिकडं पांगवलं, मनाला जर सर्वत्र इकडं तिकडं भटकवलं, तर मग मात्र भगवंताच्या चरणाला सोडून भटकणारं मन, त्याला मोक्ष मात्र फार दुर्मिळ आहे. हां, भगवंताच्या चरणाला सोडून मन इकडं तिकडं जातच नसेल तर त्याच्यासाठी मन काय, म्हणजे मोक्ष काय अवघड आहे. मोक्ष तर सहज आहे, त्याच्यासाठी काहीच नाही, फक्त भगवंताचे चरण नाही सोडायला पाहिजे. मनाला सदैव प्रार्थनाच करत राहिले की मन देवा तुमच्या चरणाजवळ राहावं. भगवंताला प्रार्थना करत राहिले आणि आपल्याला सुद्धा सांगितले की मनच फक्त, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करा, मनाला प्रसन्न करून काय करा, भगवंताच्या चरणी लावा, मन प्रसन्न करा.
आणि प्रसन्न मन भगवंताच्या चिंतनानेच राहतं नाही. एरवी भगवंताचं चिंतन नसेल तर मन प्रसन्न राहणं अवघड आहे नाही. मन प्रसन्न राहत नाही. संसाराच्या चिंतनामध्ये मनाला अप्रसन्नता येते, मनाला दुःख व्हायला लागतं, मन दुःखी होतं. मनाला दुःखी होण्यासाठी संसारच कारणीभूत आहे. आपण संसाराचं जसं जसं चिंतन करायला लागू तसं तसं दुःख व्हायला लागतं. किंचित सुख होतं, पण त्याच्या संबंधानं अनंत दुःख होतात. सुख होत नाही असं नाही, किंचित सुख होतं आणि त्या सुखामध्ये एक स्वभाव आहे त्या सुखाचा. त्या सुखाच्या लालसेपोटी आपण त्याचं चिंतन करतो. त्याचं काय, संसारामध्ये एक महत्त्वाचं आहे की सुरुवातीला सुख मिळतं आणि सुरुवातीला सुख मिळत असल्यामुळे आपल्याला वाटतं नगदी नाही, तर नाही नगदी मिळायला, नगदी सुख मिळत असल्यामुळे आपण त्याच्या पाठीमागं लागतो. पण पाठीमागं लागल्यानंतर नगदी सुख मिळतं, पण उधार खूप दुःख आहे ना, नाही का. त्याच्या पाठीमागं, नगदीच्या पाठीमागं जरासं सुख मिळतं, नंतर दुःख मिळतं. नको म्हणलं तरी भरपूर दुःख घ्यावं लागतं. म्हणून ज्याने ज्याने संसार केलेला आहे, शेवटी त्याने जर परमार्थ न करता संसार केला असेल तर दुःखाशिवाय काही पदरात पडत नाही. दुःखच दुःख पदरात पडतं. म्हणून संसार करून कुणालाही सुख मिळणं शक्य नाही. संसाराचं चिंतन करूनही सुख मिळणं शक्य नाही. संसाराच्या चिंतनामध्ये वेळ वाया जातो, व्यर्थ जातो आणि मग शेवटी दुःखच पदरात पडतं. आणि शेवटी काय, शेवटी इथं इथं तर तुका म्हणे तया दोहीकडे धक्का आणि शेवटी नरका माझी पडे नाही का. दोन्हीकडे धक्का, इकडे नाही आणि तिकडे नाही, दोन्हीकडे धक्का मिळतो आणि शेवटी नरका माझी पडे. म्हणून मन हे देवाच्या चरणी लावण्यासाठी साधू संत आपल्याला सांगतात. तिथं जर आपण मन लावलं तर मग मात्र सगळे सुख आहेत. मन हे निश्चळ झाले की ठाई तया तया सुखी काय तया उणे काही निज सुखा. मन जर निश्चळ झालं एका ठिकाणी, तर कोणत्या ठिकाणी, ते भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी जर मन निश्चळ झालं तर तुकोबराय सांगतात, असं जर मन निश्चळ झालं, निश्चळ म्हणजे काय, चलनरहित, मनाचं चलन थांबलं पाहिजे. काही काही चंचल लेकरं असतात ना, ते खूप चंचल असतात नाही का, थांबतच नाहीत एका ठिकाणी, सारखं इकडं तिकडं फिरत राहतात. बाल्यावस्थेत सगळे तसे असतील जवळपास नाही का. होय सुदर्शन महाराज, तुम्ही सुद्धा तसेच असताना लहानपणी नाही. फार चंचल नाही का. आता एवढे चंचल आहेत तर बालपणी किती चंचल असतील नाही का. खूप चंचल नाही का, इकडं तिकडं. फक्त ते झोपले म्हणजे शांत. म्हणजे आईला निवांत कधी वाटायचं, झोपला आता झोपला म्हणजे आता 2 तास उठत नाही, 3 तास उठत नाही, निवांत. मग आईला तेवढं निवांत वाटायचं. निश्चळ झालं नाही का, म्हणजे लेकरू निश्चळ झालं, झोपलं म्हणजे मग ते निश्चळ झालं नाही का. आता त्याचं चलन वलन थांबलं नाही का, तर त्यावर समाधान नाही का. तसं आपलं सुद्धा मन आहे ना, ते चलन वलन रहित झालं, चलन थांबलं द्यायचं. कुठं थांबू शकतं ते फक्त देवाच्या चरणाजवळ गेल्यानंतरच. मन निश्चळ होतं ते देवाच्या चरणाजवळ गेल्यावरच होतं. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराने तेही आपल्याला सांगून ठेवलं की एकदा का मन देवाच्या चरणी गेलं की मग मात्र त्याला धावपळ शिल्लक राहत नाही, त्याला गरज नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे म्हणजे आता पहिलं धावत होतं, इकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर तिकडं धावत होतं. पण आता भगवंताच्या चरणाजवळ गेल्यानंतर तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखले, पाहिले म्हणजे तुमचे चरणाचं दर्शन झालं, म्हणजे तुमच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. चरणाचं दर्शन म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार. हे प्रभू, तुमच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला, आता कोठे धावे मन. आता मनाला धावायचं राहिलंच नाही का. जिकडं पाहावं तिकडं तुमचं स्वरूप आहे, मग मन धावेल कुठं नाही का. जिथं गेलं त्याला तिथं फक्त देवच. म्हणून जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारांनी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना सर्वत्र भगवंत दिसत होते. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, जसं नाथराय म्हणतात तसं अगदी जे जे दृष्टीनं पाहावं ते ते हरिरूपच झालेलं आहे. मग आता मन कुठं धावेल, आता जे पाहिलं की हरी दिसायला, पाहिलं की हरी. डोळे उघडे ठेवले तर जग हरी दिसायला, आणि डोळे झाकून जर ध्यान करायला लागलं तर हृदयात हरी दिसायले. हृदयात हरी, बाहेर डोळे उघडे ठेवले तर बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले नाही का, आतही हरी बाहेरही हरी. हरीने घरी कोंडिले, घरी म्हणजे स्वरूपी नाही का, स्वरूपामध्ये कोंडून टाकलं. आता घर म्हणजे काय, देवाचं स्वरूप. आणि त्या स्वरूपात देवानं आपल्याला कोंडून टाकलं की मग मात्र जिकडं पाहावं तिकडं हरीच. आतही हरी बाहेरही हरी, दोन्हीकडे हरी. असं हरीचं दर्शन सर्वत्र व्हायला लागलं की जीवनाचं सार्थक. मग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्यासारखं आपण वैकुंठ गमन केलं तरी चालते नाही का. आपल्याला वैकुंठ गमन मिळेल का नाही मिळेल,
जरूर मिळेल. आपण तुकोबरायाचं झाल्यावर होईलच ना वैकुंठ गमन मिळावं ना. वैकुंठ मिळणारच आपल्याला. आपण तुकोबरायाचे आहोत ना, ज्ञानोबरायाचे आहोत ना. या महात्म्यांचे आपण झाल्यानंतर आपल्याला ते आहेच निश्चित ठेवलेलं नाही का. तर मग सांगायचं तात्पर्य फक्त त्यांच्यासारखं देवाच्या जवळ नाही राहायला मिळालं, पण वैकुंठात कुठंतरी राहायला मिळेल ना, नाही का. कोण्या कानाकोपऱ्यामध्ये नाही का, तिथं राहायला मिळणं शक्य आहे. तर मग सांगायचं तात्पर्य आपण त्यांचे व्हावं. मग असं जर आपलं मन सतत भगवंताच्या चरणी टिकून राहिलं, तर मग मात्र जन्माचं सार्थक आहे. मग आपल्या जीवनाचं सार्थक आहे. मग आपण खुशाल सुख वैकुंठ गमन केलं तरी चालते, नाही का. तेव्हाच वैकुंठ गमन करण्याचं दुःखही वाटणार नाही. ज्या दिवशी आपली अशी अवस्था होईल, त्या दिवशी वैकुंठात गेलं काय आणि पृथ्वी तलावर राहिलं काय. इथं राहिलं तरी तेच आहे, तिथे गेलं तरी तेच आहे. इथंही सर्वत्र देवच दिसतात ना, वैकुंठातही सर्वत्र देवच मागे पुढे. कोण मागे पुढे परब्रह्मच कोंदली, नाही का. परब्रह्म जिकडं पाहावं तिकडं परब्रह्मच, नाही का. त्या परब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेस होते, त्यावेळेस मग त्या महात्म्याला काय वैकुंठात काय नाही तर काय, त्यांना कुठं जायचं आहे असं नाहीच नाही. उलट वैकुंठाला चालले तर आपल्या माहेराला चाललेत असं वाटतं, नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता, नाही. निरोपया संत हाती आला, असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारे सांगतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपल्याला मरण म्हणजे किती अवघड वाटतं, नाही का. हे जग सोडायचं म्हणलं म्हणजे किती अवघड वाटतं. पण तुकोबरायाला जग सोडायचं काहीच अवघड नाही. ते म्हणजे आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप हा संत हाती आला. जायचं मला माहेराला जायचं. ज्यान पुन्हा आपल्या स्वतःच्या त्या धामाला जात असताना आनंद आहे. ते भगवंताच्या सोबत धामाला जातात. त्या धामाला जात असताना काही दुःख नाही, कारण त्याचं जन्माचं जे कार्य आहे, त्याचं कारण काय आहे की जन्माचं जे कार्य होतं ते कार्य पूर्ण केलं होतं, म्हणून आता शिल्लक काही राहिलं नव्हतं. भगवंताची कृपा पूर्ण प्राप्त केली होती. पूर्ण कृपा प्राप्त केलेली असल्यामुळे भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं ध्येय, ते ध्येय पूर्ण केलं होतं. अशा प्रकारचं ध्येय पूर्ण होणं हे महत्त्वाचं आहे. ध्येय तेच महत्त्वाचं आहे, नाही का. म्हणून ध्येयम सदा परिभवग्नम अभीष्टदोहम, असं भगवान शुकाचार्य सांगतातच ना आपल्याला, नाही का. ध्येयम सदा परिभवग्नम अभीष्टदोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतं शरण्यम भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदम. भगवंताचे चरणकमल, त्याचं सतत जर ध्यान करत राहिलं तर चरणकमलाचं ध्यान केल्यामुळं भवघ्नम भवमहंती ती भवघ्नम, नाही का. परितः भवमहंती, सर्व बाजूने भव म्हणजे संसार, संसार दुःखाचा नाश. संसार म्हणजे संसाराचा नाश नाही, संसार दुःखाचा नाश. नाही तर संसाराचा नाश म्हणल्यावर बरेचसे भक्त भीतील, आपल्या संसाराचा नाश होतो काय की बाबा आपण देवाच्या चरणाचं ध्यान केलं तर. संसाराचा नाश म्हणजे संसार दुःखाचा नाश. संसार दुःख त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. आणि अभीष्ट दोहम, अभीष्ट म्हणजे आपल्याला इष्ट असणारं जे आहे सुख. अभितः इष्टम म्हणजे सर्व बाजूनी इष्ट म्हणजे आवडणारी वस्तू, इच्छित वस्तू, सगळ्यांच्या इच्छेचा विषय असणारी वस्तू, सर्वांच्या इच्छेचा विषय असणारी वस्तू म्हणजे सुख आहे. कुणाच्याही इच्छेचा विषय सुख आहे. जगातला एकही माणूस असा म्हणू शकत नाही की मला सुख आवडत नाही. म्हणेल का बरं कोणी? नाही. तुम्ही कोणी ऐकलं असलं तर सांगा, मला नाही सुख आवडत बा, नाही का. असं कोणी म्हणणार ऐकलं तुम्ही? मी तर नाही ऐकलं बा. तुम्ही कोणी ऐकलं असलं तर काही सांगता येत नाही. मला नाही सुख आवडत असं कोण म्हणेल, नाही का. हां, सुख तर मला खूप आवडत आहे असंच म्हणणारी भेटतील, नाही. मला खूप आवडतं पण मिळत नाही, काय करावं, नाही का. आवडतंय पण मिळत नाही, नाही का. आवडत नाही असं नाही, पण आवडत असून मिळतंय असंही नाही. मिळतंयच असंही सुद्धा नाही. आवडत आहे आम्हाला, पण आवडताना आम्हाला सगळ्यांनाच सुख मिळतंच असं नाही. मग ते अभीष्ट असणारं सुख, त्याचं दोहन करणारे भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान आहे. म्हणून भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करायला पाहिजे, असं भगवान शुकाचार्य सांगतात. साधू संतही सांगतात, भगवंताच्या चरणाचं जर चिंतन केलं तर मग आपल्याला सर्व काही प्राप्त होऊ शकतं. भगवंताच्या चरणाचं चिंतन केल्यानेच आपल्याला सर्व काही प्राप्त होऊ शकतं, अन्यथा होणं शक्य नाही. म्हणून भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करायला पाहिजे. अभीष्टदोहम म्हणून सांगतात ना, वंदे महापुरुषते चरण ध्येयम सदा परिभवग्नमभीष्टदोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतं शरण्यम. पुन्हा तीर्थास्पदम सांगितलेत नाही का. भगवंताचे चरणकमल तीर्थांचं आश्रयस्थान आहेत. तीर्थांचं आश्रयस्थान आहेत म्हणजे तीर्थ तिथून निघतात. त्या चरणापासून तीर्थांचा उदय होतो.
आणि तीर्थांचा उदय त्या चरणापासून होतो. आणि दुसरं म्हणजे असं की त्या चरणाजवळ सगळे तीर्थ निवास करतात. सगळे तीर्थही तिथं असतात आणि सगळ्या तीर्थांचा उदयच तिथून होतो. म्हणून सगळ्या तीर्थांचं आस्पद आश्रयस्थान जर काही असेल तर भगवंताचे चरणकमल आहे. भगवंताच्या चरणकमलासोबतच भगवंत इतकेच पवित्र झालेले जे संत आहेत त्यांचे चरणकमल सुद्धा तसेच आहेत. तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. विष्णू भगवान श्रीहरींच्या सर्व तीर्थ राहतात असं नाही, त्यांच्या भक्ताच्या चरणाजवळ सुद्धा सगळे तीर्थ निवास करतात. म्हणून भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान म्हणजे सगळ्या तीर्थांचं ध्यान आहे. म्हणून आपण भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करावं. तीर्थास्पदम शिवविरंचनुतम. भगवान ब्रह्मदेव सुद्धा त्या भगवंताच्या चरणकमलाची स्तुती करतात. असे ते भगवंताचे चरणकमल आहेत. आणि शरण्यम आहेत, ते शरण जाण्यास योग्य अशा प्रकारचे भगवंताचे चरणकमल आहेत. त्यांना शरण जायला पाहिजे, शरणागती त्यांची करावी. बाकी कुणाची शरणागती करण्यापेक्षा भगवंताच्या चरणकमलाची करावी. त्यांना शरण जावं. शरण जाणे म्हणजे अनुकूल्यश संकल्पल्यश वर्जनम रक्षिष्यती विश्वासो भोक्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. 6 प्रकारची शरणागती सांगितली. देवाला आवडेल ते काम करायचं, देवाला आवडत नाही ते बिलकुल करायचं नाही, ही शरणागतीच आहे. देवाला आवडेल ते काम करायचं, देवाला आवडत नाही ते बिलकुल करायचं नाही. प्रातिकुल्यश वर्जनवान रक्षिष्यती ती विश्वासन. देव माझं रक्षणच करणार, मी देवाला आवडतो तेच करतो ना, ते नाही करत ना, मग लोक काय म्हणतील, मग लोक मला मारतील, लोक माय रक्षिष्यती ती विश्वास. भगवंत माझं रक्षण करते. रक्षिष्यती ती विश्वास वर्णनतात. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, संकट आल्यानंतर आपल्यावर जर संकट आलं तर आपल्या संरक्षणासाठी दुसऱ्या कोणालाच हाक मारायला ना, बाबाला ना, भावाला ना, काकाला कोणालाच हाक मारायची नाही. फक्त कोणाला हाक करायची, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. फक्त देवालाच हाक मारायची. याला म्हणजे गोप्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेप, आत्मसमर्पण. भगवंताला आत्मसमर्पण करायचं. आणि कार्पण्य म्हणजे नम्रता, अतिशय नम्रता. अशा प्रकारची नम्रता जर आपण ठेवली तर ही शरणागती आहे. अशी शरणागती जर आपण पत्करली तर मग शरण्यम, ते शरण्यम अशा प्रकारचे भगवंताचे चरणकमल. शरण्य म्हणजे शरणरक्षण करणारे भगवान परमात्मा आहेत. असे भगवान परमात्मा, त्यांच्या चरणाचं स्मरण करावं हेच आपल्याला भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी सांगितलं. आणि तुकोबारायांनी हे पूर्ण जन्मभर सांगून स्वतः ते केलं आणि मग सांगितलं. असं नाही केलं की फक्त तुम्हाला आम्हाला सांगितलं ना आपण मात्र ते केलं नाही, असं नाही. ते भगवंताच्या चरणाला कधीच विसरले नाहीत, कधीच नाही. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, मला तुम्ही काय समजता, मी तुम्हाला वाटतो का मी देवाचं चिंतन करत नाही? अरे ध्यानाच्या पांडुरंग परमात्माच आहेत, आणि जागृतीत आणि स्वप्नातही पांडुरंग परमात्मा आहेत. म्हणजे जागृतीत आहेत, झोपेत तर बस झोपच आहे, पण स्वप्नात सुद्धा पांडुरंगाशिवाय दुसरं काही नाही. आपल्याला जरी आपण दिवसभर सत्कर्म करत असलो तरी स्वप्न कशाचे पडतात माहीत नाही का? दिवसभर सत्कर्म जरी केलं तरी स्वप्न माहिती नाही का? काही स्वप्न पडू शकतात. आम्ही दिवसभर सप्ताहामध्ये राहिलो, सप्ताहाच्या कार्यक्रमात राहिलो, संध्याकाळी झोपेत स्वप्न काय पडले आपल्याला काय, देवाचेच पडले का म्हणे? काय नाही हो, सांगा तुम्हाला फार विचित्र स्वप्न पडू लागले नाही का? असं होतं. त्यांचं तसं नव्हतं ना. जागृती तेच आहे, स्वप्नी जागृती स्वप्नी तेच. आणि मग दोन्ही अवस्थामध्ये ते म्हणल्यानंतर सुषुप्ती अवस्थेतच आहे. सुषुप्ती तर निष्काम अशा म्हणजे निश्चल असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची साक्षात्कारच असतो. ते गुरुदेव स्वामीजी सांगायचे, ब्रह्मानंदाचं शॅम्पल म्हणजे झोप आहे, सुषुप्ती, गाढ सुषुप्ती, गाढ झोप म्हणजे ब्रह्मानंदाचं शॅम्पल आहे. थोडंसं काय म्हणतात त्याला, नमुना नाही का, नमुना आहे ते. हां, शॅम्पल थोडंसं पाहायचं आठवतं. तसं ब्रह्मानंद कसा असतो तर झोपेसारखा असतो. झोप आल्यानंतर माणसाला काहीतरी आवडते का बरं भाऊ? काय आवडते झोप आल्यावर? काहीच आवडत नाही. हो हो, सगळं सोडून देतात माणसं, सगळी संपत्ती, सगळं घरदार, मुलं बाळ, सगळे विसरून जातात, झोपी जातात. कोणाची आठवण असते तिथं सांगा? कोणाची नाही. झोपेचं सुखी ती मुलंच आहे नाही का? ब्रह्मानंदच आहे ते नाही का? ब्रह्मानंद फक्त ते टिकत नाही. एक तर जागृतीत येतं, नाही तर स्वप्नात जातं. सुषुप्ती आपल्याला फार थोडा वेळ असते, थोडा वेळ सुषुप्ती असते. मग बाकी स्वप्न सुषुप्तीच जास्त असते, स्वप्न आणि जागृतीच जास्त असते. जागृतीतून गेलं की सुषुप्ती थोडीशी, आणि सुषुप्ती स्वप्नच पडतं. जे स्वप्न सुरू होतं सुषुप्तीला खलास करून टाकते त्याने, सुषुप्तीला शिल्लक ठेवीत नाही. काही माणसं म्हणतात ना, आता सगळी स्वप्नातच गेली नाही. स्वप्नाला सारखं स्वप्न पडत, सारखं स्वप्न, हे झालं की ते झालं की ते, असं होतच राहतं सारखं नाही का? मग सांगायचं तर दोनच अवस्था आपल्याला. पण जागृती स्वप्न पांडुरंग असं ज्यांचं जीवन झालं होतं असे भगवान संत श्रेष्ठ तुकोबा, त्यांचं असं जीवन असल्यामुळे त्या विजेचा कार्यक्रम सगळ्या जगभरामध्ये साजरा होतो नाही का? जगभरात साजरा होईल यात काय नवले नाही का? म्हणे साजे वैकुंठी सोहळा या माझी कीर्ती. त्यांचा सोहळा इथे साजतो असं नाही, तर तिथं वैकुंठात सुद्धा याही भूमती साजे वैकुंठी सोहळा, वैकुंठात सुद्धा सोहळा साजतो.
याही भूमंडळा माझी कीर्ती, या भूमंडळात सुद्धा त्यांची परमकीर्ती, अशा प्रकारचा सोहळा त्यांचा आहे असे भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय. त्यांच्याबद्दल आपण गज करून गुल ओधून लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. पुंडलिक वर्धे झाले गुलाल आणला नाही. गुलाल द्या 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 इकडं आणा आमच्या इकडं काही. अरे हा या फुलच द्या ना. का गुलाल म्हणजे का फुलच असतं. हो म्हणून आपण कोणतं म्हणायचं. हा हरी आम्ही जातो तुंबा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळ सांगावी विनंती माझी, सागारी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी, सकळा सागारी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा रंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी विभो मासी पावला, अंतकाळी विठू मासी पावला, कोणी सहित झाला गुप्त तुका, कोणी सहित झाला गुप्त तुका. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, श्रीरंग बोलावी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. सर्वांच्या हातातले फुलं टोपल्यात घ्या आणि मग कुंभाराच्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल